नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. आज माझ्या जन्मगावी कल्लिप्री येथे शेतकऱ्याच्या 14 मागण्यासाठी, त्यामध्ये 9 महाराष्ट्र शासनाकडनं, 6 तालुका प्रशासनाकडनं, या विषयावरती मी आत्ता 11 वाजल्यापासून अमरण उपोषणास प्रारंभ करत आहेत. माझं तालुक्यातील सर्व जनतेला माझा नम्र विनंती व कळकळीची विनंती आहे, आपण सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट होऊन माझ्या पाठीशी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा, हा माझं कळकळीची विनंती आहे. हा लढा माझा एकट्याचा नाही आहे, संपूर्ण तालुक्याचा आहे, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा आहे. आपण सर्व शेतकऱ्यांनी ही स्वतःची लढाई समजून आपण ही लढाई मोठी करावी. मी 100% जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही, या लढाईतनं कुठल्याही शासनाचा बळी होणार नाही आणि शासनाचा जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, हा मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना शब्द देतो. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील पोरगा आहे. मला शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे, त्यामुळं मी लढतोय. मला मोठ्या संख्येने सर्व शेतकरी बांधवांनी आशीर्वाद द्यावा आणि या लढाईत प्रत्येकाने या लढाईचा प्रसार प्रचार करावा. या लढाई शासनापर्यंत आपण जे काही शासनाच्या सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असतील त्यांना सांगून त्या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी, तालुकावासी शेतकऱ्यांनी सहकार्य करावा. आणि तुम्ही सर्व शेतकरी एकजूट व्हा. की शासन कसं देत नाही, मी 100% आपण सर्व शेतकरी म्हणून बघू आणि आपण जर एकजूट झालो तर या शासनाला 100% आपल्या मागण्या मान्य करावाच लागेल. माझी पहिली मागणी आहे म्हणजे सर्व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीने, अक्कलकोट तालुक्यातील, अक्कलकोट विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, ही सर्वात मोठी मागणी आहे. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मिळालाच पाहिजे. तिसरी मागणी आमची, जी अतिवृष्टी झाली आहे ती 8,500 रुपयेचं देणं करून शेतकऱ्यांची या शासनाने थट्टा केली आहे. प्रति हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये या शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे. आणि चौथी मागणी आहे जी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची कायापलट करणारी आहे, जी उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलाव उजनी पाण्याने भरून देणे. लाखो लिटर पाणी या भीमा नदीतून कर्नाटकमध्ये वाहून जातो. ती पाणी जर आपल्या महाराष्ट्रात या पाईपलाईनद्वारे, देगाव कालव्याच्या पाईपलाईनद्वारे आणि तिकडे कुरनूरच्या धरणाद्वारे जे पाणी बोरी नदी वगैरे तिथून सोडतो, तिथं केनालद्वारे लिंक देऊन जर प्रत्येक तलावाला जोडलं तर प्रत्येक शेतकरी अक्कलकोट तालुक्यातील सुजलाम सुफलाम होईल. ही 4 मागण्या. आणि त्यानंतर जे आपल्या इतर मागण्या आहेत त्या अक्कलकोट तालुक्यातील तरुणासाठी MIDC आणि उद्योगधंदा जर अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात आलं तर जी बेरोजगारी झाली ती सर्व शेतकऱ्यांची रोजगार, त्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल. आणि वर्षभर काबाड कष्ट करूनही काही कारखानदार, जय हिंद कारखाना, गोकुळ कारखाना, सिद्धेश्वर कारखाना, मतश्री कारखाना, या कारखान्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्याची बिल दिलं नाही. ती बिल तात्काळ त्यांनी अदा करावी. यासह मी 2-3 दिवस व्हॉट्सअप ग्रुपच्या द्वारे ते पाठवलो, तुम्ही पाहिलात. आणि देगाव कालवा एक्सप्रेस नागपूर जिल्हा परिषदेला जोडण्यासह अन्य अनेक विषय, 14 विषयावरती मी आज अमरण उपोषणाचा प्रारंभ करत आहोत. माझं हात जोडून सर्व अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे. सर्व शेतकरी बांधवांनो, हा लढा तुमचा आहे. आपण हा लढा तुमच्या खांद्यावर घ्यावा. या शासनाला, महाराष्ट्र शासनाला, प्रशासनाला गुडघे टेकवण्यासाठी आपण सर्व एकजूट होऊन त्यांना आपली शेतकऱ्यांची ताकद दाखवावी, ही कळकळीची विनंती करून मी आज उपोषणास प्रारंभ करत आहेत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो, एवढं बोलून मी माझा आज छोटासा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.